हॅलो माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण पाहू रोमन संख्या चिन्हे. आणि या रोमन संख्या चिन्हावरती असा प्रश्न आला ना, तर तुम्ही लोक सोडवतच नाही बघू. आता पहा, मी सांगते तुम्हाला कसं सोडवायचं. एकदम सोपं आहे रे छोट्यांनो. पहा, आता हे डी आहे. डी म्हणजे काय असतं तुम्हाला सगळ्यांना मी शिकवलंय. काय असतं? 500 असतं. आणि खाली काय पहा, यम आहे. यम म्हणजे किती सांगितलं तुम्हाला मी? 1000 सांगितलं. किती सांगितलं? 1000 सांगितलं. गुणिले तुम्हाला सांगितलं सी. सी म्हणजे किती म्हटलं तुम्हाला मी? 100 सांगितलं होतं ना. आता पहा काय करायचं. हा शून्य, हा शून्य, हा शून्य, हा शून्य कटला. आता काय? या शून्यासोबत हा शून्य कटला. उरलं किती? फक्त 50. आणि खाली एक आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू काहीच नसते असं सांगितलं मी सध्या पुरतं तरी. म्हणजे काय पहा, इथे 50 आहेत ना. मग आता आपल्याकडं काय उत्तर आलं? 50 आलं. तुम्ही म्हणा आमचं उत्तर तर आलं 50. पण आता या 50 ला रोमन संख्या चिन्हामध्ये कसे लिहितो आपण? काय लिहितो माहितीये तुम्हाला? काय लिहितो आपण? एल लिहितो. आता मला सांगा, एल तुम्हाला कुठल्या ऑप्शन मध्ये दिसतंय? तुम्ही म्हणाल ऑप्शन मध्ये 4 मध्ये दिसतंय आम्हाला तर. मग 4 हे तुमचं ऑप्शन नंबर उत्तर असणार आहे.